हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. हा आहे माझा मस्कमेलनचा वेल आणि यावेळेला तुम्ही पाहू शकता किती छान फ्लावरिंग झालेली आहे. त्याचबरोबर या फ्लावरिंगचं कन्वर्ट जर फ्रूटमध्ये झालं तर किती छान वाटेल. बऱ्याच जणांच्या इथं फ्लावरिंग होतच नाही आणि फ्लावरिंग झाली, एवढे छान फुलं आले तर त्याचं फ्रूटमध्ये कन्वर्ट होत नाही किंवा छोटे छोटे फ्रूट येतात आणि ते येल्लो होऊन पडून जातात. याचं मी कारण तुम्हाला सांगते. झाडांवर किडे होऊ नये म्हणून आपण औषधी मारतो, कीटकनाशक मारतो. त्याच्यामुळे ना फुलपाखरू, भवरे किंवा बर्ड्स येतच नाही. त्याच्यामुळे पॉलिनेशन प्रॉपर होत नाही. पॉलिनेशन प्रॉपर झालं नाही तर ते फ्रूट छोटंसं असतानाच येल्लो होऊन ते पडून जातं. तर अशा वेळेस आपण काय करायचं? हँड पॉलिनेशन करायचं. हँड पॉलिनेशन कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. हे मेल आणि फिमेल फ्लावर घ्यायचं. मेल फ्लावर कसं समजतं? मेल फ्लावरच्या देठानंतर काहीच नसतं. त्याचबरोबर फिमेल फ्लावरच्या देठाला जे पण वेल असेल त्याचं फ्रूट असतं. तर मेल फ्लावर घ्यायचं, त्याचे पेटल्स असे काढायचे आणि त्याचे जे परागकण असतात छोटे छोटे ते आपल्याला इम्पॉर्टंट असतात ते घ्यायचे आणि ते फिमेल फ्लावरिंगच्या मध्ये रब करायचं. अशा या पद्धतीने प्रॉपर हँड पॉलिनेशन होतं आणि लवकरात लवकर म्हणजे लगेच आपल्याला रिझल्ट भेटतो. काही आठवड्यातच त्या फुलाचं फ्रूटमध्ये कन्वर्ट होतं आणि खूप छान फ्रुटिंग होतं. ज्यांच्याकडे पण हा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ही पद्धत एकदा यूज करून बघावी. खूप छान रिझल्ट आहे आणि मला कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला रिझल्ट भेटला का नाही. आणि प्लीज फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझा व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.